गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की बाईकला मी मॉडिफाय वगैरे करून आलो कुर्ला मार्केटला. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम गेलो होतो. बाईकही छान मॉडिफाय झाली. बाईकचा खर्च मिळून म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 4,000पर्यंत झाला. आणि खूप छान दिसते आता बाईक. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक्सॉरचं हेल्मेट पण मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे. सो काल रात्रीच ते आलं. काल रात्री मी अनबॉक्सिंग करू शकलो नाही. सो आज मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे एक्सॉरचं हेल्मेट जे मी ऑर्डर केलं आहे ॲमेझॉनवरून. तुम्हालाही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हेल्मेट मी एल साईज केली होती ऑर्डर, बट मी जाऊन शॉपमध्ये जाऊन आलो आणि एल साईजचं हेल्मेट मी चेक केलं, बट ते खूपच फिट होत होतं. सो मी परत रिप्लेस करून एक्सेल साईजमध्ये हेल्मेट मागवलं आहे. सो लेट्स सी आता हे किती फिट होतं आहे आपल्या फेसवरती, बघू आपण आणि अनबॉक्सिंग करू एक्सॉरचं हेल्मेट. चलो. तो इथे ब्रावो बसलाय. ब्रावो हाय कर. आणि ते एक्सॉरचं हेल्मेट फायनली आलं आहे. सो आपण त्याला अनबॉक्सिंग करू. चलो. सो फायनली आता आपण अनबॉक्सिंग करतो एक्सॉर हेल्मेटचं. मी निऑन ग्रीन मागवलं आहे. सो लेट्स सी, अनबॉक्सिंग करू आपण. तुम्हाला हेल्मेटसोबत ही बॅग भेटेल एक्सॉरची. खूपच छान अशी बॅग दिसते. चलो. वाव. सो आपलं नवीन हेल्मेट निऑन ग्रीन कलरचं सर्टिफाईड आहे हेल्मेट. सो बघू शकता किती छान असं. म्हणजे मी खूप सारे हेल्मेट असे बघितले, खूप सारे स्टोअरमध्ये पण जाऊन आलो, पण मला असे कोणते खास एवढे वाटले नाही. कारण तिकडे स्टडचे होते, वेगाचे होते, किती सारे असे वेगवेगळे ब्रँड होते नवीन नवीन. पण मला एक्सॉरच घ्यायचं होतं. म्हणजे एक्सॉरचं हे वाला ड्युअल कलर नव्हता कुठेच, निऑन ग्रीन. सो मला भेटला फायनली आणि ॲमेझॉनवरूनच होतं ते अवेलेबल. आणि तुम्ही कधी फुल फेस हेल्मेट घ्या. फुल फेस हेल्मेट ही सेफ्टी आहे मस्त, कारण पूर्ण फेस कवर करतं. आणि म्हणून मी हे फुल फेस हेल्मेट घेतलं आहे. सो इथे स्पॉयलर्स पण येणार आहेत. आणि लेट्स सी, आता मोटो ब्लॉगिंग पण चालू होणार आहे. सो मोटो ब्लॉगिंगसाठी मी हा हेल्मेट घेतला आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की मी जे हुक वगैरे आणि माउंट जे असतं इथे हेल्मेटला, ते पण मी ऑर्डर केले ॲमेझॉनवरून. ते पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. सो लेट्स सी. आणि ह्याच्या आधी जे हेल्मेट होतं ते यमाहाबरोबर मला फ्री भेटलं होतं. मी बाईक घेतली होती यमाहाची 1 मेला माझ्या बड्डेला, प्रिव्हियस इयरला. सो त्याच्यासोबत मला हेल्मेट फ्री भेटलं होतं यमाहाचं. सो ते 1 वर्ष यूज करून आता मी हे नवीन घेतलं आहे, कारण आता मोटो ब्लॉगिंग पण चालू करायचे. सो मी असा विचार केला की एक्सॉरच बेस्ट आहे. कारण मी खूप सारे रिव्ह्यू बघितले आणि सगळ्यांचे असं म्हणणं आहे की एक्सॉर इज द बेस्ट हेल्मेट. म्हणजे SNK पण आहे, एक्सॉर पण आहे, पण मला एक्सॉरसाठी जायचं होतं कारण मला हे व्हेनॉमनस मला खूप आवडलं होतं. मी खूप दिवसापासून ट्राय करतो आहे, ॲमेझॉनवरती रिव्ह्यू वगैरे चेक करतो आहे, यूट्यूबवरती चेक करतो आहे. सो मला हे छान वाटलं. आणि लेट्स सी, आता हा नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे जिममध्ये. सो मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या जिममध्ये जे आहे कांदिवलीला. सो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. जिमचा व्हिडिओ तो मला कधीपासून कन्व्हिन्स करतो आहे आपण जिममध्ये व्हिडिओ करूया म्हणून. सो लेट्स सी, आता नेक्स्ट व्हिडिओ तोच येणार आहे, जिमचा व्हिडिओ. तो मला कधीपासून कन्व्हिन्स करतो आहे आपण जिममध्ये व्हिडिओ करूया म्हणून. सो लेट्स सी, आता नेक्स्ट व्हिडिओ तोच येणार आहे, जिमचा व्हिडिओ. लेट्स सी. आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात बाईकची मॉडिफिकेशन झाली आहे. मोटो ब्लॉगिंगसाठीच ते मॉडिफिकेशन होतं. आणि आता सर्व्हिसिंग पण बाकी आहे बाईकची. सो आता आपल्याला सर्व्हिसिंग पण बाईकची करायची आहे. सो लेट्स सी. आणि अजूनही मॉडिफिकेशन बाकी आहेत बाईकचे. टॉप बॉक्स लावायचे आहे मला. आणि खूप राईड्स करायचे. मॉन्सून राईड येणार आहे, तोही ब्लॉग येणार आहे. लोणावळा फर्स्ट राईड असणार मॉन्सूनची आपल्या. आणि मॉन्सूनचे ॲसेसरीज पण मला घ्यायचे आहेत, रायनॉक्सच्या वेबसाईटवरून घ्यायचे आहेत ते सगळे. आणि हे हेल्मेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि खूप छान असं हेल्मेट आहे. खूप रिव्ह्यू वाचले होते आणि किती सारे स्टोअरमध्ये जाऊन आलो. साकीनाक्याच्या स्टोअरमध्ये जाऊन आलो, पवईच्या स्टोअरमध्ये जाऊन आलो. पण तिकडेही एक्सॉर होतं, पण एल साईजचं मी मागवलं होतं. पण एल साईजचं एवढं फिट झालं की फेसच्या खाली जातच नव्हतं ते हेल्मेट पूर्णपणे.
आणि म्हणून मी एक्सेल साईज मागवलो. तो एक्सेल साईज आपण बघू कसं फिटिंग वगैरे होतं आहे ते. एकदम परफेक्ट झालं आहे, मस्त फिटिंग आहे. आणि ते ब्लॅक स्क्रीन आहे आणि ते व्हाईट स्क्रीन आहे. खूप कम्फर्टेबल वाटते, जास्त एवढी फिटिंग वाटत नाही. बेस्ट आहे, मस्त. आणि जे हे पॅड असतं ना ते जरा सांभाळून ठेवायचं असतं, कारण ते भिजलं नाही पाहिजे जास्त. सो खूप छान असं हेल्मेट आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो. ज्यांनाही ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता ॲमेझॉनवरून. आणि हे इथे स्पॉइलर आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. स्पॉइलर ही फ्री भेटलं आहे आपल्याला, ते इथे येणार स्पॉइलर. सो बघितलं तुम्ही, ॲक्सॉरचं माझं नवीन हेल्मेट आलं आहे. खूपच छान आहे आणि डिझाईन तर एकदम भारी आहे. कारण प्लेन पण मला भेटत होते ॲक्सॉरचे, मोटो ब्लॉगिंगसाठी मला हवं होतं. म्हणून मी आता माझ्याकडे 2 हेल्मेट झालेत. कधी सोनल पण येईल राईडला तर ते दोन्ही हेल्मेट आपल्याला यूजला येतील. आणि मला सॅडल बॅग पण घ्यायची आहे. सो कुठे बेस्ट सॅडल बॅग असं भेटेल स्टोअरमध्ये मला प्लीज सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. शॉर्ट व्हिडिओ होता हा, एक्सॉरचा हेल्मेट दाखवायचं होतं अनबॉक्सिंग करून. सो आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलात बाईक मॉडिफाय झाली, आणि बाईक कशी मॉडिफाय झाली आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग असेल आपला जिममध्ये कांदिवलीला. सो भेटतो तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.